नमस्कार. अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2026 साठी आपण रॅपिड रिव्हिजन घेत आहोत. टोटल 50 प्रश्न असणार आहेत. एक प्रश्न एका मार्काला असणार आहे. तर तुम्ही फॉर्म भरला असेल तर पटकन रिव्हिजनला सुरुवात करा, म्हणजे आपला अभ्यास नीट होईल आणि आपण मेरिट पर्यंत जाणार आहोत. पहिला प्रश्न, NFSA म्हणजे नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट 2013 अंतर्गत गर्भवती व स्तनदा महिलांना किमान किती रुपयाचा मातृत्व लाभ दिला जातो किंवा किती तरतूद आहे? 4,000, 5,000, 6,000, 7,500. किती आहे लाभ? तर तो लाभ आहे 6,000चा. पुढचा प्रश्न, विंडोज मध्ये सर्व उघडलेल्या विंडोज मिनिमाइज करण्यासाठी शॉर्टकट कोणता? कंट्रोल प्लस एम, विंडोज प्लस डी, अल्ट प्लस डी, कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस डी. तर उत्तर आहे आपलं विंडोज प्लस डी दाबलं की आपल्याला मिनिमाइज करता येतात विंडोज. भारतातील पहिला बायोस्फियर रिझर्व कोणता? सुंदरबन, निलगिरी, नंदादेवी, पंचमढी. कोणता आहे पहिला बायोस्फियर? तर तो आहे निलगिरी. निलगिरी योग्य उत्तर आहे. पॉक्सो ऍक्ट 2012 अंतर्गत चाइल्ड म्हणजे काय? 16 वर्षाखालील मुले, 18 वर्षाखालील मुले, 14 वर्षाखालील मुले, 21 वर्षाखालील मुले. चाइल्ड म्हणजे काय? चाइल्ड म्हणजे काय आहेत? 18 वर्षाखालील बालके म्हणजे आपले चाइल्ड असणार आहेत. हिमोग्लोबिन मध्ये कोणते खनिज असते? कॅल्शियम, झिंक, लोह, आयोडीन. कोणतं असतं हिमोग्लोबिन मध्ये खनिज? तर ते असतं आपलं लोह म्हणजेच आयर्न. कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एक्सेप्ट वापरून काय उघडते? रन, फाइल एक्सप्लोरर, टास्क मॅनेजर, कंट्रोल पॅनेल. काय उघडतं? तर आपण कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एस्केप दाबलं तर टास्क मॅनेजर ओपन होतं. राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांचा उल्लेख संविधानाच्या कोणत्या भागात आहे? भाग 3, भाग 4, भाग 4A की भाग 5? कशात आहेत DPSP? तर भाग 4 मध्ये आपल्याला DPSP दिसतात. पॉश ऍक्ट 2013 कोणाशी संबंधित आहे? बालहक्क, कार्यस्थळी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण, बालविवाह, मानव तस्करी. कशाच्या संदर्भात आहे पॉश ऍक्ट 2013? तर तो आहे कार्यस्थळी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण करणे. हिडन हंगर ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? स्थूलता, सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता, मधुमेह, निर्जलीकरण. निर्जलीकरण म्हणजे डिहायड्रेशन. हिडन हंगर कशाशी संबंधित आहे? तर पोषक तत्वांची कमतरता, सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता म्हणजेच हिडन हंगर. RBI रेपो दर वाढवल्यास सामान्यत काय होते? कर्ज स्वस्त होते, कर्ज महाग होते, महागाई वाढतेच, कर कमी होतात. तर RBI ने रेपो दर वाढवला की कर्ज महाग होत असतात. मिशन वात्सल्य मुख्यतः कोणाशी संबंधित आहे? महिला उद्योजक, बाल संरक्षण, किशोरवयीन मुली, वृद्ध. मिशन वात्सल्य हे बाल संरक्षणाशी संबंधित आहे. एक्सेल मध्ये सूत्राची सुरुवात कोणत्या चिन्हाने होते? @, हॅश, इक्वल, पर्सेंटेज. तर एक्सेल मध्ये आपल्याला बरोबरच चिन्हाने सुरुवात होत असते प्रत्येक सूत्राची. PCPNDT ऍक्ट चा मुख्य उद्देश काय? सुरक्षित गर्भपात, लिंग निवड व गर्भलिंग निदानास प्रतिबंध, बालमजुरी रोखणे, दहेज प्रतिबंध. तर PCPNDT ऍक्टचा मुख्य उद्देश आहे लिंग निवड व गर्भलिंग निदानास प्रतिबंध करणे. भारतातील सर्वात मोठा गोड्या पाण्याचा तलाव कोणता? उलर, चिल्का, सांबर, पुलिकत.
तर सर्वात मोठा भारतातील गोड्या पाण्याचा तलाव आहे उलर, जो की आहे जम्मू काश्मीरमध्ये. चिल्का आहे ओडिसामध्ये, सांबर आहे राजस्थानमध्ये आणि तुम्ही पुलिकत कुठं आहे मला सांगा. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? स्कर्वी, रिकेट्स, बेरीबेरी, पेलेग्रा. तर व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे आपल्याला रिकेट्स म्हणजेच मुडदूस होतो. प्रधानमंत्री मातृवंदना योजना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत राबवली जाते? आरोग्य, महिला व बालविकास, ग्रामीण विकास, शिक्षण. ही योजना महिला व बालविकास या विभागाद्वारे मंत्रालयाद्वारे राबवली जाते. बीट म्हणजे काय? 8 बाइट्स, डेटाचे सर्वात लहान एकक, 1024 बाइट्स, 1 केबी. तर बीट म्हणजे डेटाचे सर्वात लहान एकक म्हणजे बीट होय. मूलभूत कर्तव्ये संविधानात कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट झाली? 24वी घटना दुरुस्ती, 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती की 52वी घटना दुरुस्ती. 42व्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्ये संविधानात समाविष्ट झाली आहेत. सॅम म्हणजे काय? सेव्हिअर अॅक्यूट मलेरिया, सेव्हेट अॅक्यूट मालन्यूट्रिशन, सेव्हिअर ॲनेमिया मॅनेजमेंट, स्मार्ट अंगणवाडी मिशन. सॅम म्हणजे सेव्हिअर अॅक्यूट मालन्यूट्रिशन. ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट नुसार चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ म्हणजे काय? गुन्ह्याचा बळी, कायद्याशी संघर्षात असलेली बालके, अनाथ बालके, दिव्यांग बालक. कायद्याशी संघर्षात असलेली बालके म्हणजे चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ होय. कंट्रोल प्लस ए चा उपयोग काय? सेव्ह करण्यासाठी, सिलेक्ट ऑल करण्यासाठी, प्रिंट करण्यासाठी, पेस्ट करण्यासाठी. कंट्रोल प्लस ए म्हणजे सिलेक्ट ऑल. भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण? प्रतिभा पाटील, सरोजिनी नायडू, विजयलक्ष्मी पंडित, सुचेता कृपलानी. भारतातील पहिली महिला राज्यपाल सरोजिनी नायडू होय. आयोडीनयुक्त मिठाचा मुख्य उद्देश काय? रक्तदाब कमी करणे, घेंगरा टाळणे, मधुमेह टाळणे, लठ्ठपणा कमी करणे. आयोडीनयुक्त मिठाचा मुख्य उद्देश घेंगरा टाळणे होय. पोषण ट्रॅकर मध्ये माहिती कोण भरते? तहसीलदार, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी. पोषण ट्रॅकर ऍप मध्ये माहिती अंगणवाडी सेविका भरत असते. FATF चे मुख्यालय कुठे आहे? लंडन, पॅरिस, जिनिव्हा, न्यूयॉर्क. FATF चे मुख्यालय पॅरिस येथे आहे. MTP ऍक्ट मुख्यतः कशाशी संबंधित आहे? बालविवाह, वैद्यकीय गर्भपात, दत्तक, घटस्फोट. तर MTP ऍक्ट मुख्यतः वैद्यकीय गर्भपाताशी संबंधित आहे. कॅच मेमरी ही सेकंडरी मेमरी आहे, हाय स्पीड मेमरी आहे, ऑप्टिकल मेमरी की परमनंट स्टोरेज आहे? कॅच मेमरी ही हाय स्पीड मेमरी आहे. भारतातील सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारे राज्य कोणते? कॉफी उत्पादन करणारे केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश. भारतातील सर्वाधिक कॉफी कुठे उत्पादन होते? कर्नाटक मध्ये. आणि महाराष्ट्रातील प्रश्न विचारला तर महाराष्ट्रात कॉफी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात उत्पादित होते. आयर्नचे पोषण वाढवणारे व्हिटॅमिन कोणते? व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी. आयर्नचे पोषण वाढवणारे व्हिटॅमिन सी आहे.
आयर्न मधला आर सायलेंट असतो, त्याच्यामुळे आरचा उच्चार करायचा नाही, आयरन म्हणायचं नाही, आयन म्हणायचं. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट लागू झाला कधी? 2001, 2005, 2008, 2010? डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 साली लागू झाला. विंडो प्लस एल या शॉर्टकटचा उपयोग काय? लॉग आउट करण्यासाठी, कम्प्युटर लॉक करण्यासाठी, रिस्टार्ट करण्यासाठी की लँग्वेज चेंज करण्यासाठी? विंडोज प्लस एल प्रेस केलं की कम्प्युटर लॉक होत असतो. भारतातील सर्वात लांब धरण कोणते? कोयना, हिराकूड, भाकरा, टिहरी? हिराकूड धरण हे भारतातील सर्वात लांब धरण आहे. आरटीई ऍक्ट नुसार मोफत व सक्तीचे शिक्षण कोणत्या वयोगटासाठी आहे? 3 ते 6 वयोगट, 6 ते 14 वयोगट, 6 ते 18 वयोगट, 0 ते 14 वयोगट? राईट टू एज्युकेशन ऍक्ट नुसार मोफत आणि सक्तीचे शिक्षण हे 6 ते 14 वयोगटासाठी आहे. बीएमआर म्हणजे काय? बॉडी मास रेशो, बेसल मेटाबॉलिक रेट, ब्लड मेटाबॉलिझम रेट, बोन मिनरल रेट? तर बीएमआर म्हणजे बेसल किंवा बसल मेटाबॉलिक रेट. कंट्रोल प्लस झेड चा उपयोग कशासाठी होतो? कॉपी करण्यासाठी, अंडू करण्यासाठी, रीडू करण्यासाठी, डिलीट करण्यासाठी? तर कंट्रोल प्लस झेड दाबलं की आपण अंडू करत असतो. बी योग्य उत्तर आहे. भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणते? काझीरंगा, जिम कॉर्बेट, कान्हा, रणथंबोर? भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? जिम कॉर्बेट आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे. पोषण 2.0 मध्ये कोणता कार्यक्रम खालीलपैकी समाविष्ट आहे? सांबाळ सबला, सक्षम अंगणवाडी, PMAY, PMGSY? सक्षम अंगणवाडी हा कार्यक्रम पोषण 2.0 मध्ये समाविष्ट आहे. भारतीय संविधानातील कलम 21A कशाशी संबंधित आहे? मतदान, शिक्षणाचा हक्क, समानता, अभिव्यक्ती, स्वातंत्र्य? कलम 21A कशाशी संबंधित आहे? शिक्षणाचा हक्क यामध्ये समाविष्ट आहे. ईमेल मध्ये BCC चा अर्थ काय? बॅकअप कार्बन कॉपी, ब्लाइंड कार्बन कॉपी, बेसिक कॉपी कंट्रोल, ब्राउझर कॉपी? ईमेल मध्ये BCC चा अर्थ होतो ब्लाइंड कार्बन कॉपी. व्हिटॅमिन B1 च्या कमतरतेमुळे स्कर्वी हा आजार होतो. बेरीबेरी, रिकेट्स, ॲनिमिया? कमतरतेमुळे कोणता आजार होतो? B1 च्या कमतरतेमुळे बेरीबेरी आजार होतो. मिशन शक्तीमध्ये कोणते उपघटक आहेत? सामर्थ्य आणि सांभाळ, पोषण आणि पाळणा, PMMVY आणि ICDS, उज्ज्वला आणि वन स्टॉप? मिशन शक्तीमध्ये सामर्थ्य आणि सांभाळ या उपघटकांचा समावेश आहे. वन स्टॉप सेंटर योजना कोणासाठी आहे? वन स्टॉप योजना कोणासाठी आहे? शेतकरी, हिंसाचारग्रस्त महिला, विद्यार्थी की बालक? वन स्टॉप सेंटर योजना हिंसाचारग्रस्त महिलांसाठी आहे. रॉम चे पूर्ण रूप काय? रँडम ऑपरेटिंग मेमरी, रीड ओनली मेमरी, रीड ओपन मेमरी, रॅपिड आउटपुट मेमरी? रॉम चे पूर्ण रूप आहे रीड ओनली मेमरी. भारतातील सर्वात मोठे खारट पाण्याचे सरोवर कोणते? उलर, चिल्का, सांबर, लोकतक? तर भारतातील सर्वात मोठे खारट पाण्याचे सरोवर चिल्का आहे, जे की ओडिसामध्ये आहे. आणि जर इथं विचारलं भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर म्हटलं की उलर टिक करायचं.
अंगणवाडीतील प्री स्कूल एज्युकेशन कोणत्या वयोगटासाठी आहे? 0 ते 3 वयोगट, 3 ते 6 वयोगट, 6 ते 10 वयोगट, 2 ते 5 वयोगट. अंगणवाडीतील प्री स्कूल एज्युकेशन 3 ते 6 वयोगटासाठी आहे. पॉक्सो ऍक्ट 2012 चा मुख्य उद्देश काय आहे? कार्यस्थळी महिलांचे संरक्षण, बालविवाह रोखणे, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण, दहेज प्रतिबंध. तर पॉक्सो ऍक्ट 2012 चा मुख्य उद्देश आहे बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण करणे. क्लिपबोर्ड मध्ये कट केलेली माहिती ठेवण्यासाठी रॅमचा वापर होतो. बरोबर की चुकीचे आहे हे वाक्य? क्लिपबोर्ड मध्ये कट केलेली माहिती ठेवण्यासाठी आपण रॅमचा वापर करतो. बरोबर की चूक? तर हे वाक्य पूर्ण बरोबर आहे. भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजे कॅग यांचा उल्लेख कोणत्या कलमात आहे? 148 कलम, कलम 280, कलम 224 की कलम 356. कॅग म्हणजे भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक ज्याचा उल्लेख आहे कलम 148 मध्ये. गंभीर कुपोषित बालक ओळखण्यासाठी MUAC साधारण कितीपेक्षा कमी असावे? तर ते साधारणपणे 11.5 सेंटीमीटर पेक्षा कमी असावे. किलर कीबोर्ड शॉर्टकट म्हणून ओळखला जाणारा Ctrl+Alt+Delete चा मुख्य उपयोग काय? ब्राउझर बंद करणे, सिक्युरिटी ऑप्शन किंवा टास्क मॅनेजर पर्यंत पोहोचणे, फाईल सेव्ह करणे, प्रिंट करणे. याचं योग्य उत्तर आहे सिक्युरिटी ऑप्शन, टास्क मॅनेजर पर्यंत पोहोचणे. तुमचे किती बरोबर आलेले आहेत प्रश्न ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि जर एखादा प्रश्न किंवा एखादा ऑप्शन चुकला असेल तेही मला मेन्शन करा आणि चांगला अभ्यास करा आणि चांगली पोस्ट मिळवा. थँक यू. ऑल द बेस्ट.